26 जानेवारी आपण झेंडा फडकवतो, राष्ट्रगीत म्हणतो, पण खरंच एक प्रश्न स्वतःला विचारलो आहोत का? आजही आपल्या देशातील महिलांना खरंच स्वातंत्र्य आहेत का? संविधानाने हक्क दिले, पण समाजाने स्वातंत्र्य दिलं आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे 26 जानेवारी आणि महिला स्वातंत्र्य यांचा खरा संबंध काय आहे याबद्दल. नमस्कार, मी शीतल डावकरे तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. 1950 भारताचं संविधान लागू झालं आणि त्या संविधानाने सांगितलं की स्त्री आणि पुरुष समान आहेत. मतदानाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार. पण प्रश्न असा आहे की कागदावर मिळालेलं स्वातंत्र्य वास्तवात किती महिलांना मिळालेलं आहे? पूर्वीची स्त्री वर्षात आजची स्त्री, म्हणजेच की एक काळ होता जेव्हा मुलीचं शिक्षण बंद होतं, बोलणं गुन्हा होता, स्वप्न पाहणं पाप होतं. आज शिक्षण आहे, मोबाईल आहे, इंटरनेट सुद्धा आहे. तरी पण अनेक स्त्रिया म्हणतात मी हे करू शकत नाही. लोक काय म्हणतील? घरच्यांना आवडणार नाही, म्हणजे बंधनं दिलेली पण मानसिक गुलामी अजूनही आहेत. महिलांनी स्वातंत्र्य म्हणजे काय? तर महिलांचं स्वातंत्र्य म्हणजे घर सोडणे नव्हे, नात्यांना नकार देणे नव्हे, तर महिला स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचा विचार करण्याचं स्वातंत्र्य, स्वतःसाठी उभं राहण्याचं स्वातंत्र्य, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचं स्वातंत्र्य, नाही म्हणण्याचं धाडस. 26 जानेवारी आपल्याला हेच आठवण करून देते की संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत, आता ते वापरण्याची जबाबदारी आली आहे. आज अनेक महिला घर सांभाळून, मुलं सांभाळून स्वतःची ओळख बनवत आहेत. पण ऑनलाईन काम, घर बसल्या व्यवसाय, स्वतःचं स्वप्न, हे सगळं काम आजच्या काळातील महिला स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे काय? तर पंख उडणं नाही, तर चालणं आहे. पण उडू शकते याची जाणीव असं महत्वाचं असतं. जाणीवच कोणी करून देत नाही, त्यासाठी महिला खूप मागे राहिलेल्या आहेत. आज 26 जानेवारीच्या दिवशी मी प्रत्येक महिलाला एकच प्रश्न विचारते, तू तुझ्या आयुष्यात किती निर्णय स्वतःसाठी घेतलेस? जर उत्तर कमी असेल तर आजचा दिवस नव्याने सुरुवात करण्यासाठी आहे. कारण स्वातंत्र्य बाहेरून मिळत नाही, ते आतून जागं करावं लागतं. 26 जानेवारी फक्त सुट्टी नाही, ती एक आठवण आहे की आपण स्वतंत्र देशात जन्मलेलो आहोत आणि त्या दिवशी स्त्री कमकुवत नाही तर सक्षम झाली पाहिजे. आज नाही तरी उद्या, पण प्रत्येक स्त्री स्वतःच्या स्वप्नांचा प्रजासत्ताक दिन बनवलाच पाहिजे, हाच माझा विश्वास आहे. कसं असते ना, जोपर्यंत महिला स्वतःवर विश्वास ठेवणार नाही आणि स्वतःच्या स्वप्नासाठी विचार करणार नाही, तोपर्यंत महिलांसाठी कोणीच पाऊल उचलणार नाही. महिलांच्या स्वातंत्र्यासाठी महिलांना स्वतःला पाऊल उचलावं लागते. प्रत्येक वेळेस दुसऱ्यावर डिपेंड राहण्यापेक्षा, प्रत्येक वेळेस मी याचा विचार करेन, त्याचा विचार करेन, या गोष्टी अस्तित्वात आणण्यापेक्षा स्वतःसाठी मी काय करू शकते, या जर गोष्टी तुम्ही अस्तित्वात आणल्या तर तुमच्यासाठी एक नवीन स्वतंत्र जग निर्माण होईल असं मला तरी वाटते. मीही गृहिणीच आहे, पण मी स्वतःसाठी एक पाऊल उचललं आहे. मी घराबाहेर जाता, न कोणाचे बंधनं तोडता, न कोणाच्या विश्वासघात करता मी स्वतःची आज स्वप्न पूर्ण करत आहे. कारण माझ्याकडं मोबाईल आहे, माझा 2 ते 3 तास फ्री वेळ आहे आणि माझ्याकडे इंटरनेट सुद्धा आहे. तुमच्याकडेही अवेलेबल आहे, कारण आजच्या जगात मोबाईल नाही असा एकही व्यक्ती अवेलेबल नसतो. त्यासाठी तुम्ही थोडा तरी वेळ स्वतःसाठी काढू शकता. ओके. तुम्हाला जर खरंच वाटत असेल की आपण काहीतरी करावं, काहीतरी स्वप्न पूर्ण करावेत, तुम्हालाही जर वाटत असेल की या 26 जानेवारीला आपल्यासाठी काहीतरी नवीन करावं, तर नक्की करा. कारण ही संधी बार येत नाही. या 26 जानेवारीला स्वतःसाठी झेंडा फडकवायला सुरुवात करा. कारण तुम्ही एक पाऊल स्वातंत्र्याकडे टाकायला सुरुवात केली तर अगदी सर्व तुम्हाला साथ देतील. फक्त विचार तुमच्या डोक्यामध्ये चालू असतात की लोक काय म्हणतील, माझ्या घरचे करू देतील का नाही. तुम्ही फक्त स्वतःसाठी एक काम करत आहात, स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीतरी डिसिजन घेत आहात. तुम्ही कोणाचं वाईट करत नाही आहात. त्यासाठी पॉझिटिव्ह विचार करा आणि स्वातंत्र्याकडे एक पाऊल टाकण्याची संधी तुम्हाला मिळत असेल तर ती संधी गमवू नका. हा व्हिडिओ प्रत्येक महिलेला पाठवा जिला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. कारण तुम्हाला जोपर्यंत एक पुश भेटत नाही तोपर्यंत स्वतःवर विश्वास कधी बसत नाही. ओके. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या अशा फ्रेंडला
किंवा कोणाला जरी वाटत असेल की मला काहीतरी करायचे आहे, तर त्या फ्रेंडला हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अजून मोटिव्हेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.